हॅलो गाईज, वेलकम टू न्यू व्लॉग. थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल, आज आपण चाललोय छावणी हेरिटेज रिसॉर्ट लोणावळा येथे. पुणे आणि मुंबईपासून अवघ्या 1.5 तासाच्या अंतरावर असलेली ही जागा आहे आणि ही प्रॉपर्टी खरंच तुम्हाला रॉयल हेरिटेजचा फील देते. येथे शिवकालीन वस्तुसंग्रहालय पण आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातील पत्रे आणि अनेक दुर्मिळ अशा ऐतिहासिक वस्तू जपून ठेवल्या आहेत. आणि याचबरोबर इथे खूप काही स्पोर्ट्स आणि ॲक्टिव्हिटीज पण आहेत. या सर्व गोष्टी व्लॉगमध्ये डिटेलमध्ये आपण सांगितल्या आहेत. सो स्टे ट्यून आणि आपण बघूया या गोष्टी व्लॉगमध्ये. हॅलो ऑल, वेलकम टू न्यू व्लॉग. आज आहे श्रुतीचा बर्थडे, तर श्रुतीसाठी एक सरप्राईज प्लॅन केलाय. आपण चाललोय छावणीला. तिला माहित नाहीये. तिला मी बोललोय तू आवर, आपल्याला वन डे साठी स्टेला जायचं कुठेतरी. आता आपण जाऊ तिकडे आणि बघू कसं आहे स्टे, तिचं सरप्राईज. आणि चलो लेट्स सी ॲट छावणी. हाय बर्थडे गर्ल, हॅपी बर्थडे. थँक्यू. सो श्रुती झाली तयार. आता आम्ही रेडी झाले. मी माहित नाही आपण कुठे जायचं पण रेडी तर झाले. आम्ही खाली जाऊ, पहिल्यांदा गणपतीच्या मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि मग तिकडून आम्ही जाऊ कुठेतरी बाहेर. येस. फर्स्ट गणपती बाप्पाचं दर्शन. बाकी गोष्टी. फर्स्ट थिंग फर्स्ट. चलो बाय बाय, सी यू सून. बाय. पण ठीक आहे, आता चांगला रोड लागला. सो मे बी आणि समोर दिसतोय तो तुम्हाला विसापूर फोर्ट आहे. आय एम नॉट शुअर की तुम्हाला म्हणजे मी कॅप्चर करू शकते इथे, बट कदाचित तुम्हाला दिसत असेल तर तो विसापूर फोर्ट आहे आणि एका साईडला लोहगड आहे. हा, आमच्या लोकेशनवरून जिथे आमचं स्टे दोन्ही फोर्ट दिसतात. फायनली 2-3 मिनिटावर राहिले आमचं लोकेशन. खूप कमी 7 किलोमीटर होतं, पण तरी पण आम्हाला अर्धा तास गेला. रोड खराब असल्यामुळे. रोड खराब आहे. हा, खूप आणि छोटा रोड आहे खूप, आणि काम रोड पण खराब चालू असणारच, आहे. कारण की किल्ल्यावर जायचा रोड आहे. 2.5 किलोमीटर झाला हा रोड, त्याच रिसॉर्टला जातो. बट लेट सी, स्टे ट्यून फॉर इट. मला पण कन्फर्मेशन मिळेल थोड्याच वेळात. सो मी तुम्हाला पण सांगेल कुठं आलो आम्ही. आयडिया आलीच असेल, आम्ही आलो छावणीला. मला तर कळालंच होतं, बट हे बघून तर कन्फर्म. किस नाम से बुकिंग? भरत. प्रॉपर्टीचा मॅप आहे. हे आपलं रिसेप्शन आहे, हे म्युझियम आहे. म्युझियम आपलं संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही व्हिजिट करू शकता. हा आपला वेटिंग एरिया आहे आणि हे रेस्टॉरंट आहे. इथे काही इथे तुमचे मील्स आहेत, जसं आता लंच आहे आपलं 1 ते 3 वाजेपर्यंत. हायटी आहे खाली ओपन एरियामध्ये 5:30 ते 6:30. परत डिनर आहे इथे 8:30 ते 10:30. मॉर्निंग ब्रेकफास्टही आपलं इथेच आहे 8:30 ते 10:30. हा हॉल आहे, याच्यामध्ये काही इंडोर गेम्स आहेत, काही आउटडोर गेम्सही आहेत आपल्या. लास्टला स्विमिंग पूल आहे, ते तुम्ही सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यंत एक्सेस करू शकता. त्याच्याच बाजूला एक छोटंसं ग्राउंड आहे आपलं, तिथे आपली हॉर्स रायडिंग असते. ती तुम्ही सकाळी 7 ते 9 आणि संध्याकाळी 5:30 ते 7:30 या वेळेत करू शकता. तसंच आपली रूम्स खाली आहेत आणि रेस्टॉरंट वरती येतं. अपडाऊन करण्यासाठी आपल्याकडे बग्गी आहे, तुम्ही 203 ला कॉल करून बग्गी बोलवू शकता. चालेल. हा आपला वेटिंग एरिया आहे, त्याच्यामध्ये काही अँटिक पीस आहे ते तुम्ही बघू शकता आणि म्युझियम मध्येही आहे. ओके, चालेल, थँक्यू. हॅलो. सो आता आम्ही एंट्री केली आहे छावणीमध्ये. त्यांनी खूप मस्त असं स्वागत केलं आमचा. टिक्का लावला, गात हार वगैरे घातला आणि हा त्यांचा एंट्रन्स पॉईंट आहे. एंट्रन्स पॉईंटमध्ये अशा छोट्या पितळाच्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि असं डेकोरेशन वगैरे केलं आहे. गणपती बाप्पांची मूर्ती आहे, मस्त असं रेखीव काम आहे त्याचं. आणि ह्याचं नाव नाही आठवते मला, पण आमच्या घरी पण होतं, जे आम्ही पाणी गरम करायला और शेंगा उकडायला वगैरे असं यूज करायचो. पितळेचं होतं ते.
आणि हा त्यांचा एंट्रन्स पॉइंट आहे. एंट्रन्स पॉइंटमध्ये आतमध्ये आल्यानंतर सुद्धा गणपतीची मस्त अशी मूर्ती आहे त्यांची. खूप छान आहे मूर्ती. कोरीव काम मस्त आहे त्याच्यावरचं आणि अशाच जुन्या काळातल्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. त्यामध्ये जातं वगैरे. आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा फोटो आहे. गणपतीचं छान असं लाकडी काम केलेलं फ्रेम आहे. पगडी आहे आणि इकडं आपले आराध्य दैवत शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. मस्त अशी सॉरी फोटो फ्रेम आहे. खूप छान आहे ती पण. खूप छान वाटलं असं बघून. असं रॉयल फील देतं. मस्त आहे प्रॉपर्टी. तुम्ही व्हिजिट करू शकता. खरंच एंट्रन्सलाच आम्हाला खूप आवडली आहे. सो अजून आम्ही प्रॉपर रूम वगैरे नाही बघितली. आता लंच करूनच जाऊ आम्ही. बाहेर पण छान आहे त्यांचं. इथे रेस्टॉरंट आहे अप्पर साईडला आणि खाली सगळ्या रूम्स आहेत. राहुटी टेंट, सर्जा राजा आणि अजून एक त्यांचं असं प्रॉपर्टी आहे. मस्त आहे प्रॉपर्टी. त्यांच्याकडे 3 टाईपच्या रूम आहेत. एक आहे म्हणजे सर्जा राजा बेसिक, त्याच्यानंतर राहुटी टेंट्स आहे, त्याच्यानंतर रॉयल राहुटी आहे आणि त्याच्यानंतर रॉयल कार्ट एक आहे आणि नंतर एक वाडा म्हणून एक त्यांनी प्रॉपर्टी बनवली आहे. म्हणजे जसे पुरातन काळामध्ये गोष्टी होत्या तसं त्यांनी बनवलं आहेत आणि वाडा ही पण कन्सेप्ट त्यांनी बनवली. जर तुमची मोठी फॅमिली असेल 6 ते 7 लोक असतील तर तुम्ही वाडा बुक करू शकता. जर तुम्ही 2-3 जण येणार असाल तर तुम्ही बाकीचे टेंट वगैरे बुक करू शकता. हां, चेक इनच्या वेळी जे आपण रजिस्ट्रेशन करतो ना त्यासाठी त्यांनी पेनच्या जागी हे असं बोरू म्हणतात त्याला, हे असं ठेवलेलं आहे. त्यामध्ये शाई आहे. एकदम असं जुन्या काळामध्ये जे लिहायचे फेदर वगैरे त्या टाईप वाटतं. खूप छान वाटलं असं असं कंटिन्यू लिहित बसावं असं वाटत होतं. खूप मस्त आहे हे. आणि यस आणि हे पेठारा वगैरे आहे जे जुन्या काळी साठी यूज करायचं ते वाला इथे. येस. छान आहे प्रॉपर्टी. सो बघू आपण आता रूम्स आणि आता मी इथून लंच करायला जाईन. सो या सी यू देअर. आता मी लंच करायला चाललो आहे. असे बुलक कार्ट टाईप आहे आणि सगळ्या गोष्टी अशा खूप अशा ऑथेंटिकेट त्यांनी केल्यात. बाहेर पण तुम्ही बसू शकता. मासे वगैरे सोडले त्यांनी पाण्यात बसण्यासाठी. खूप मस्त व्यवस्था आहे आणि आतमध्ये पण त्यांनी प्रॉपर्टी तर बसायला खूप मस्त हॉल केला आहे. आणि इकडून तुम्ही व्ह्यू बघू शकता. खूप मस्त असा व्ह्यू आहे. खुश. खूप खुश. खूप मस्त छान वाटतं. चला आता कसं खाणं आहे ते बघू आपण आणि तुम्हाला नक्कीच सांगतो टेस्ट कशी आहे इथले. खूप व्हरायटी आहेत. पहिल्यांदा तर सलाड आहे आणि त्याच्यानंतर श्रुती तर आज व्हेज खाणार आहे कारण की चतुर्थी आहे. खरं तर माझा फास्ट असतो but, इथे बघू शकता तुम्ही ऑथेंटिक चटणीज आहेत. कांदा आहे, पापड आहे, देन इथे इंद्रायणी राईस आहे, ग्रीन पीस पुलाव आहे, दाल फ्राय आहे, अख्खा मसूर आहे, व्हेजमध्ये पनीर आहे, देन टोमॅटो चटणी आणि शेवभाजी पण आहे ऑप्शनमध्ये, रबडी, मालपोहा, चपाती, तंदूर रोटी आहे आणि त्याच्यानंतर आहे बटर मिल्क आणि इकडे आहे चिकन करी आणि मटन काळा रस्सा. बोथ ऑप्शन आहेत व्हेज नॉनव्हेज. तुम्हाला जे ट्राय करायचं ते तुम्ही ट्राय करू शकता. सो बघू आपण टेस्ट कशी आहे. तर जेवणची टेस्ट केली मी. सगळंच खूप छान वाटलं मला आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. अनएक्सपेक्टेड होतं आहे की खूप साऱ्या व्हरायटीज भेटतील आणि खूप मस्त असं त्यांनी अरेंज केलं आहे. सगळ्या गोष्टी तांब्याच्या भांड्यांमध्ये सगळं ठेवलं आहे आणि खाली अशी विड्याची पानं, वरती तांब्याच्या भांड्यांमध्ये असं खूप खूप म्हणजे खूपच असं छान वाटतं. असं वेगळा एक्सपिरियन्स जर घ्यायचा असेल ना तर तुम्ही पण येऊ शकता इथे. खूप छान आहे. असं जेवणाची टेस्ट पण खरंच चांगली आहे. सरप्राईज खूप छान वाटलं खरंच. नॉर्मल रेस्टॉरंट्सला वगैरे किंवा नॉर्मल रिसॉर्ट्सला तर आपण जातो, पण जर वेगळा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल ना तर इथे आला तरी चालेल असं मला वाटतं.
बटर मिल्क पण खूप छान आहे. बाहेर इतकी गरमी पण आहे, इथे इतकं छान वाटतंय ना, वाटत नाहीये गरमी वगैरे असं काही आहे. सगळीकडून फुल झाडी, एका साईडला लोहगड, एका साईडला विसापूर फोर्ट आणि मध्ये हे यांच्या छावणीचं अजून काय पाहिजे. त्यांच्या खाली पण प्रॉपर्टी दिसतोय तुम्हाला, तो समोर दिसतो तो वाडा आहे आणि इकडे दिसतात ते टेंट्स आहेत, राहुती टेंट्स, तिथे आपला स्टे आहे. खूप मोठी प्रॉपर्टी आहे त्यांची आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही रेस्टॉरंट मधून. पिक डिटेलिंग केलं म्हणजे असं कंदील लावलं त्यामध्ये पण त्यांनी असं लाईट लुकझुक वाली लावली आहे. बाहेर पण त्यांची आउटडोअर सिटिंग आहे खूप मस्त अशी. सो रात्री आम्ही इकडे बसायचा ट्राय करतो. वीकडेजला पण गर्दी आहे इकडे. तर त्यांनी ऑथेंटिक असं हात धुवायला पण दगडाचं असं दिलंय वॉश बेसिन आणि या साईडला प्रत्येक ठिकाणी असे पत्थर लावलेत त्यांनी. इकडे बुलेट कार पण आहे. जर तुम्ही ग्रुपनी आला तर इथे चिल करत बसू शकता. आता हा आहे लोहगड फोर्ट. काय व्ह्यू आहे लोहगड फोर्टचा मस्त. आणि त्याच्या इकडे साईडला या प्रॉपर्टीच्या मागे विसापूर फोर्ट. सो आत्ता या बिल्डिंगमध्ये दिसत नाही येतो पण दोन्ही व्ह्यू आहेत. व रेस्टॉरंटपासून खाली रूमपर्यंत जाण्यासाठी त्यांची बग्गी आहे. इकडे तुम्ही बघू शकता किल्ले बनवलेत त्यांनी जसे आपण लहानपणी बनवायचो. महाराष्ट्रामध्ये ही पद्धत आहे की दर दिवाळीला किल्ले बनवतात. तो त्यांनी इथे लोहगड आणि विसापूर फोर्ट बनवलाय आणि अशा बग्गीमधून आपल्याला ते आपल्या रूम पर्यंत घेऊन जातात. आणि ही आहे रूम. वॉशरूम दिलंय. त्यांनी अंघोळ करायला पण असं जुन्या टाईपचे भांडे असतात तसं रंगाळा दिलाय. हँड शॉवर पण किती अँटिक असं बसवलं. सो मस्त आहे सगळ्याच. आणि बुक पण ठेवलंय त्यांनी. तुम्हाला जर इन्फो पाहिजे असेल छत्रपती शिवाजी महाराजांची तर तुम्ही ते बुक वाचू शकता तुम्हाला जर वेळ भेटला तर. रूम अशी छान एक प्रॉपर छावणीचा फील देणारी रूम आहे. एकदम असं आपण जसं सिरियल मध्ये मूवीज मध्ये बघितलं शिवाजी महाराजांच्या काळातलं त्या टाईप मध्ये आहे सगळं. माझ्या राईट साईडला आहे तो विसापूर फोर्ट आहे आणि लेफ्ट साईडला आहे तो लोहगड फोर्ट आहे आणि मी बरोबर त्याच्या मध्ये आहे. अजून काय पाहिजे थांबा तुम्हाला दाखवतो मी व्ह्यू. तो हा दिसतोय तो तुम्हाला विसापूर फोर्ट दिसतोय. तो माझ्या या साईडला आहे लेफ्ट साईडला आणि इथे स्टे आहे माझा. आणि हा जो दिसतोय तुम्हाला तो लोहगड फोर्ट आहे. आता आम्ही प्रॉपर्टी एक्सप्लोअर करायला चाललोय. इकडे असे स्टेज आहेत. प्रत्येक स्टेला त्यांनी एक एक नाव दिलंय. नाणे मावळ, पवन मावळ, हिरण्यस मावळ असे प्रत्येक जे स्टेज आहेत त्यांचे नाव आहेत वेगवेगळे. असं खूप छान आहे म्हणजे आणि तुम्ही बघू शकता फणसाची झाडं वगैरे खूप झाडी आहेत आणि हायटीसाठी त्यांनी प्रिपरेशन चालू आहे. सनसेटला काय मस्त वाटेल इथे हायटी पूर्ण झाडी आहे. असं वाटत नाहीये की उन्हाळा चालू आहे. मस्त असा व्ह्यू आहे इथून. तर सगळा सेटअप आहे. ऑथेंटिक टच देण्याचा ट्राय केलाय. इथे तुम्ही बघू शकता बुलक कार्ट मध्ये त्यांनी आता हायटीची व्यवस्था केली आहे. आणि हा आहे इथे तो वाडा आहे. बाकीच्या रूम्स आहेत. 6 to 7 पीपल असाल तुम्ही तर हा वाडा बुक करू शकता. आणि इथे त्यांना प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे. त्यांनी इकडे गेम्स रूम दिली आहे समोर. सो कॅरम आहे, फुटबॉल आहे आणि समोर तुम्हाला दिसेल हॉर्स आहे कारण की यांच्याकडून हॉर्स रायडिंग पण आहे. फुटबॉल वगैरे खेळण्यासाठी पण जागा आहे. इथे फुटबॉल आहे, इथे कॅरम आहे आणि समोर तुम्ही बघू शकता इथे फुटबॉल खेळू शकता आणि पुढे आर्चरी वगैरे पण आहे. वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला एंटरटेनमेंटसाठी साधनं आहे तिथे. आणि बाहेर म्युझियम आहे. तिकडे जाऊन तुम्ही विजिट करू शकता. लोहगड फोर्ट आहे. जर तुम्ही ट्रेकिंग आवडत असेल तर लोहगड फोर्टला तुम्ही ट्रेकला जाऊ शकता. क्रिकेट आहे. बॅट बॉल दिला त्यांनी. तो ग्रुपने आला तर तुम्ही क्रिकेट खेळू शकता. सो या बघू आता आपण हॉर्स रायडिंग करू आणि नंतर संध्याकाळी म्युझियमला जाऊ. तोपर्यंत आपण थोडा इकडे टाइमपास करू. कॅरम खेळून झालाय, फुटबॉल खेळून झालाय, आपण जाऊ हॉर्स रायडिंग करायला. आता ते घोड्याला बाहेर घेऊन येत आहेत. आता त्याच्यानंतर मग आपण हॉर्स रायडिंग करू. तुम्ही बघू शकता व्ह्यू.
हॉर्स रायडिंगला. त्यांची ऍक्टिव्हिटी आहे हॉर्स रायडिंग ही. श्रुती व्हिडिओ घेतली. शॉट. आर्चर अभिनव बिंद्रा. काय वाटतंय गाईज, लागेल 10ला? वेल शॉट, पण नाही लागला. खेळून झालंय, फिरून झालंय. आता हाय टीची वेळ आहे. श्रुती बसली इथे. आता आम्ही जातो, बघतो हाय टीला काय काय. सो जी अरेंजमेंट आहे ती पण अशी बुलक कार्ट मध्ये केली आहे. टी आहे, कॉफी आहे, व्हेज सँडविच आहे, त्याच्यानंतर पोहा आहे, कांदा भजी आहे, समोसा आहे. बघू आता श्रुतीला काय खायचं आहे ते खाऊ आपण. आज श्रुतीचा बर्थडे आहे, तो तिच्या मनासारखं सगळं. आता आपण चाललोय पुरातन काळी शिवकालीन असं म्युझियम बघायला. इथे यांनी तुळशी वृंदावन पण केलंय. जसं आपल्या मराठी महाराष्ट्रीयन फॅमिलीत प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन असतं. आणि रांगोळी पण काढली आहे, जे ऑथेंटिकपणा त्यांनी जपून ठेवला आहे. त्यांच्या प्रॉपर्टीमधून पण जागा आहे म्युझियममध्ये जायला, ते बघू शकता तुम्ही. वजनाचे माप वगैरे सगळे दगडामध्ये कोरलेलं आहे. इथे शिवाजी महाराजांसोबतच तुम्हाला पुरातन काळातील लोकांचे हस्ताक्षर दिसेल आणि मोडी लिपीत लिहिलेले पत्र आहेत. शहाजीराजे भोसले यांचे हस्ताक्षरात लिहिलेलं पत्र, तसेच शिवाजी महाराजांचे हस्ताक्षरात लिहिलेलं पत्र. हे सहसा तुम्हाला कुठे भेटत नाही. खूपच मस्त असा अनुभव आहे संभाजी महाराजांचे हस्ताक्षर. तसेच बाजीराव बल्लाळ पेशवे, विश्वनाथ पेशवे, चिमाजी अप्पा, माधवराव पेशवे असे खूप जणांचे इथे हस्ताक्षरात लिहिलेले पत्र आहेत. हे सुवर्ण होऊन बघू शकता तुम्ही. शिवाजी महाराजांचा खूपच असा मस्त स्टॅच्यू आहे. इथे लाकडी वस्तू आणि शस्त्र आहेत. लाकडी मुसळ आहे, केवढा मोठा बघू शकता तुम्ही. तलवार आहे, वेगवेगळे तलवारींचे प्रकार आहेत. लोखंडी ढाल. आणि केवढी मोठी तलवार आहे. तुकाराम महाराज यांवर आधारित असा शिलालेख आहे हा. रात्रीचा व्ह्यू खूपच छान दिसतोय. असा ऑथेंटिक फील देण्यासाठी मशाल अशा लावलेत. पण आता आम्ही जाऊ डिनर करायला आणि खाण्याची टेस्ट पण खूपच छान आहे. सो बघूया आता डिनर कसं आहे. हॅलो, वेलकम टू डे 2. आम्ही तयार झालोय आणि आज वरदचा बर्थडे आहे. श्रुती पण तयार झाली आहे. जो की मला वरदने घेऊन दिला. आता ब्रेकफास्टला चाललोय. येस, त्यांचा 10 वाजेपर्यंत ब्रेकफास्ट आहे. सो ब्रेकफास्ट करून येऊ, नंतर थोडा फोटोशूट करू आणि नंतर मग आम्ही बॅकपॅक करून चेकआउट आहे 11 वाजता. सो येस, एंट्री केल्यानंतर जर तुम्ही लवकर आला असेल तर त्यांनी वेटिंग एरियासाठी पण रूम दिली आहे. तुम्ही राजा महाराजांचा फील घेऊ शकता इथे थोडा वेळ बसून. आणि इथे पण त्यांनी खूप जुन्या अशा वस्तू ठेवल्या आहेत. म्हणजे हा पेटारा ठेवला आहे. ते बोलतात की हा पेटारा 2000 वर्षापूर्वीचा आहे. फायनली ट्रिप खतम होती आमची. आणि कसं वाटलं सरप्राईज?
छान वाटलं, छान होतं, अनएक्सपेक्टेड होतं. आम्ही आलेलो प्रॉपर्टीचं नाव आहे छावणी. दोन्ही विसापूर आणि लोहगड फोर्टच्या मध्ये ही प्रॉपर्टी आहे. इथलं फूड खरंच खूप मस्त आहे. तुम्ही जेव्हा याल तेव्हा एक महाराष्ट्राची चव असते ती तुम्हाला इथे ट्राय करता येईल. सगळं Options पण व्हेज. खूप आहेत, व्हरायटीज पण खूप आहेत त्यांच्या फूडमध्ये. म्हणजे प्रत्येक मीलमध्ये व्हरायटीज खूप आहेत, की आपण व्हेज नॉन व्हेज असे दोन्ही पण ऑप्शन आहेत, जे ज्याच्या आवडीनुसार ते ट्राय करू शकता. पण सगळंच छान आहे, म्हणजे ऑथेंटिक फूड आहे. ॲम्बियन्स पण खूप छान आहे. ॲम्बियन्स म्हणजे प्रॉपर्टी खूप छान आहे ह्यांची, एकदम प्रॉपर. असं असं वाटतं की आपण म्हणजे त्या काळी कसं होतं त्या टाईपमध्ये त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, की छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांनी इतकं लक्षात ठेवून केलंय ना सगळं. सो मस्त आहे प्रॉपर्टी. अँबियन्स खूपच छान आहे आणि त्यांनी खूप पिक डिटेलिंगनी गोष्टी दाखवल्यात. म्हणजे मशालीचं सुद्धा त्यांनी जे लॅम्प आहेत जे मशालीच्या आकाराचे आहेत आणि खूप क्लिनलीनेस खूप आहे आणि सगळ्याच गोष्टी प्रॉपर्टी खूप छान आहे. आणि स्टाफ पण तुम्ही खूप हंबल आहे. येस. आणि तुम्ही जर प्लॅन करत असाल 1 डे किंवा 2 डे ट्रिप तर नक्कीच इथे एक्सप्लोअर करू शकता. तुम्ही जर ट्रेकिंगची आवड असेल तर विसापूर आणि लोहगड फोर्ट आहे तुम्हाला ट्रेक करायला, तर तो पण करू शकता. शिवकालीन इथे त्यांनी आणि संग्रहालय पण बनवलंय. वेगळा असा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे नॉर्मल आपण स्टेसाठी जातोच, पण ते कसं जस्ट आपण रूम बघतो वगैरे. असं प्रॉपर्टी, हा म्हणजे प्रॉपर्टी एक्सप्लोर करतो, बट असं वेगळा काहीतरी एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तुम्हाला तर नक्कीच या या नक्कीच या छावणीला. सो म्हणजे रिकमेंड करा, हायली रिकमेंडेड प्लेस आहे. हा या सो फूड 10 आउट ऑफ 10, ambience and property 10 out of 10 and service also 10 out of 10. नक्की आम्ही रेकमेंड करतो. प्रॉपर्टी मोठी आहे, त्यामुळे इथं बग्गी आहे फिरायला, सो तुम्ही बग्गीने येस. फिरू शकता. आता आम्ही बग्गी करून प्लस जाईन. हॉर्स रायडिंग आहे, तो म्हणजे असं चेरी ऑन द टॉप आहे, की तुम्ही हॉर्स हा रायडिंग पण करू ऍक्टिव्हिटीज शकता. खूप आहेत तिथे करण्यासाठी आणि तुम्हाला बाकीचे कसा छोटे डे छोटे डे जाईल तुम्हाला कळणार नाही तुमचा कसा टाइम जाईल. सो येस, बाय बाय अँड सी यू सून इन नेक्स्ट ब्लॉग. स्टे ट्यून.